डिंपल, मी तुला शेवटचं विचारतोय, डेड बॉडी कुठं लपवलीये? मी बी शेवटचं सांगते, नाही सांगणार. आणि तुम्हाला काय करायचं होत्या डेड बॉडीचं? तुम्ही डेड बॉडी पाहिली तर रेश्मा वहिनी जिवंत होणार आहे का? नाही ना, मग द्या ना विषय सोडून तुम्ही. तुला एक शेवटची संधी देतो. हवं तर तू आत्ता पोलिसांना जाऊन सांगू शकतेस मी रेश्माचा खून केलाय. मग आपल्या दोघांना शिक्षा होईल. आयुष्यभर जेलमध्ये खडी पडत बसू. किंवा हे पैसे उचल, मला मदत कर, मालामाल करेन मी तुला. थांबा, बघतीस तिच्याकडं. असं आई बापाला न विचारता समज करायला लागली आहे. एवढी मोठी झाली वय ती. काय गरज होती पोलिसांकडे जायची? आता समजा गावावर झालं की नाही हिचं लगीन मोडल्यालं. डॉक्टरांना घाबरायला पोलिसांना घरी बोलवायचं प्लॅन डायरेक्ट मला आता महागातच पडणार आहे. आणि त्यात मम्मीने जर जोडून काढलं ना तर काय खरं नाही माझं. डिंपे, अगं काय झालं? का रडतीस? काय झालं का? कशाला एवढं नरड काढतेस? तुला कसं दिसलं का? माझं काय कान फुटलेच होय का? मला ऐकू येईना. एवढं मोठ्यानं नरड काढते की माझ्या कानात रागात येईल. अगं काय झालं ती तरी सांग की. मला भ्या वाटतंय. कसलं? मी तुम्हाला नाही विचारते पोलीस कंप्लेंट केली, पण का केली माहित आहे का तुम्हाला? मला त्या पोरानं धमकी दिली आणि मला म्हटलं तुला मी सोडणार नाही. मग मला घाबरले म्हणून मी कंप्लेंट केली. त्याची तरकट झाली त्याच्या तिरडीचा ढासाळा बाबू, त्याचं मड गेलं मसनात, त्याला जाळला नेऊन. बाबू ती बंदूक आण रे इकडे, बघतोच मी त्याच्याकडे. अव तुम्ही आत्ताच्या आत्ता लाला दादांना फोन करून बोलून घ्या. त्या पाहुण्याची हिंमतच कशी झाली माझ्या लेकीला फोन करायची? आणि आता लगीन मोडल्यावर काय गरज आहे फोन करायची त्यांना? पप्पा हे गपरे मंगल, राहू दे आता. कशाला तमाशा करायचा? झाला तेवढा बाज झाला. मग त्याला काय तसा सोडायचा का? कुत्र्याचा जीनन फजितीला काय हो ना. मंगले त्या वंदीला फोन लाव का? त्या डरजुल्याकडे बघतेच मी. तर तिचा आत्ता ऐका माझं, हा विषय आपण इथं संपूया. आता ते पोलीस येऊन गेले होते ना, बघतील ना काहीतरी. डिंपल, त्या पोरानं तुला जर फोन केला ना तर मला सांग. राहू द्या, तुमच्याच्यानं काय व्हायचं नाही. आता मी आज बघते. डिंपे, तुला काय बी भ्यायची गरज नाही. आता फोन आला ना मला सांग, मीच बघती. बर चल, आवरून घेऊन 2 घास खाऊन घे. मगाशी दीदीनं पोलीस बोलावले होते म्हणून मम्मी मारणार होती तिला. आणि आता मम्मी तिला खायला घालतीय. तुझ्या का पोटात दुखतंय रे? का वागतस रेश्मा? हे रेश्मा, तू आत्महत्या नाही ना करणार? तू मला सोडून नाही ना जाणार रेश्मा? आपल्याला बाळ होणार आहे रेश्मा. आपण त्याला सगळं देऊ. तू जे मागेल ते सगळं देऊ. तुला काय हवंय? पैसा हवाय?
दागिने हवेत सगळं देतो, पण मला सोडून नको जाऊ रेश्मा. मला सोडून नको जाऊ यार तू. बघितलं का डॉक्टर तुम्ही कसं बरळतात ते? सकाळपत्र ठीक होत, रात्री वहिनीसने आम्ही हुडकलं पण आम्हाला वहिनी काय गावल्या नाही. मन सकाळी ह्यांना मी बंगल्यावर सोडलं, आंघोळ करायला घरी गेलतो, माघारी येऊन बघतोय तर दारू पिऊन ही अवस्था करून घेतली ह्यांनी. तू जर आत्महत्या केलीस ना, जीव घेईन मी तुझा. मला गरज आहे रेश्मा तुझे, तू नको ना सोडू मला. तुम्हीच काय ते करा डॉक्टर, मला तर काय सुधारणा झाले. मिस्टर विजय, हा, काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. काळजी घ्या. तुम्ही दारू पिऊन त्या घरी येणार का परत? डॉक्टर, माझी रेश्मा गेली डॉक्टर. कुणीतरी फसवलंय. स्वतःच्या मनाने ते असं नाही करणार. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन कोणीतरी फौज लावली तिला. नाहीतर असं आत्महत्या करायला जाताना घरातून पैसे दागिने घेऊन कोण जात? फसवलंय तिला कोणीतरी. बाजा, घरातून तलवार आण. फोडायचं नाही त्याला आपण. मिस्टर विजय, बजा शांत बसवताना मला वाटतं तुम्ही रेश्मा वहिनींचा विषय सोडून द्या आणि स्वतःची काळजी घ्या. देव न करो त्यांचं काही बरं वाईट झालं असेल तर तुम्ही उगाच त्यात फसाल. त्यांनी तुम्हाला पाठवलेला व्हिडिओ दुसऱ्या कोणाला पाठवला असेल तर तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला अडचणीत नाही येऊ देणार. बजा, तू डॉक्टर तुम्ही बोला तुम्हाला काय करायचंय ते. केलं म्हणजे केलंच. यांना काही दिवसांसाठी बाहेर पाठव. रेश्मा वहिनीने यांना पाठवलेला व्हिडिओ दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर पोलीस यांना पकडतील. बघा, हा विजय भाऊ, पोलिसांना फोन कर. त्यांना सांग माझी बायको आत्ताच्या आत्ता पाहिजे मला इथे. खूप पैसा माझ्याकडे, म्हणजे सगळ्यांना विकत घेईन. तुम्हीच सांगा डॉक्टर, या अशा अवस्थेत ह्यांना कुठं पाठवू? मी कसं सांगू तुला बचा? हे बघ, माझ्याकडून जेवढी मदत होती मी सगळी करतोय. कोल्हापूरला एक बंगला आहे ह्यांच्या मित्रांचा, मोकळाच असतो तो. हा आम्ही गेलतो एकदा तिकडेच घेऊन जातो ह्यांना. ठीक आहे, तसं कर आणि काळजी घे यांची. काय अवस्था केली यांनी, मला बघवत नाही रे. यांना असं बघून मी कोलमडून पडला रे. यांचं दुःख खरंच बघवत नाहीये मला. कसं बघवाल डॉक्टर तुम्हाला? मला ती बघवाना झालंय. तुम्ही तर हलक्या काळजाचे आहेत. देव माणूस आहे तुम्ही. काय लागलं तर फोन करतो. येऊ का विजय भाऊ? चला. आली का रेश्मा घरी? होय, आले ते घरी. चला तुम्ही. रेश्मा आली? आली नाही रे, गेली रेश्मा देवाघरी. मीच पाठवलं तिला. विजय भाऊ, तुम्ही गाडीत बसा. साहेब, तुम्ही इकडं. विजय भाऊंना न्यायला आलोय. त्यांनी त्यांच्या बायकोला आत्महत्या करण्याचं भरीस पडलंय. त्यांच्या घरी गेलो होतो, पण तिथं असं कळलं की ते इथं आलेत. घ्या त्यांना. नाही घ्या म्हणजे कसं? हा, त्यांनी काय नाही केलं साहेब.
ते निर्दोष आहेत. याला बाजूला करा, याचं बाजूला. आहो साहेब. मला हात लावणार आहे तू? मला तुला माहिती आहे का कोण आहे मी? आधी जाऊन माझ्या बायकोला शोधायचं, मग माझ्याकडे यायचं. कळलं? हे बघा विजय भाऊ, उगाच मला जबरदस्ती करायला भाग पाडू नका. गावात माणसं जमलीत, तुमचीच इज्जत जाईल. या टच करायचं ना मला, सांगतो तुला मी. डॉक्टर डॉक्टर लवकर इकडे बाहेर. इन्स्पेक्टर साहेब, काय घेऊन जाता यांना? यांच्या जाचाला कंटाळून यांच्या बायकोनं आत्महत्या केली. हे पहा, मिस्टर विजय गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? पुरावा हा घ्या पुरावा. माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्याने, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. हे तुम्हाला कोणी पाठवलं? अननोन नंबरवरून व्हिडिओ आलाय, पण नंतर चौकशी केल्यावर कळाला की तो नंबर यांच्याच बायकोचा आहे. हे बघा, तुम्ही यांना असं अटक करू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे वॉरंट दाखवा यांना. हे वॉरंट. मिस्टर विजय, ज्याची भीती होती तेच झालं. रेश्मा वहिनीने अडकवलाय तुम्हाला. जो व्हिडिओ त्यांनी तुम्हाला पाठवला तोच पोलिसांनी पाठवलाय. तुम्ही काळजी करू नका, मी कायम तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. विजय भाऊ, मी तुम्हाला इथनं कुठं जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. भले तुम्ही माझा मुर्दा पाडला ना तरी चालेल. वजा, हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. तू जर असं केलं तर पोलिसांना खरंच वाटेल की मिस्टर विजयने गुन्हा केलाय. तू त्यांची अडचण वाढवतोस बजा. इन्स्पेक्टर, माझं ऐका, मी खरंच काही नाही केलं. माझ्या बायकोला कोणीतरी फूस लावली आहे. घरातून जाताना ते दागिन्याने पैसे घेऊन गेले. मला सांगा, आत्महत्या करायला जाताना कोणी दागिन्याने पैसे घेऊन का जाईल? तुम्हाला जे सांगायचंय ना ते पोलीस स्टेशनला जबानी देताना सांगा. चला शिकडे घ्या त्यांना. विजय भाऊ, मारघाट पडेल तुला. विजय भाऊ, मला हात लावतोय तू विजय भाऊ. विजयला. डॉक्टर. सोडणार नाही मी एकेकाला. विजय भाऊ, महागात पडेल. विजय भाऊ, विजय भाऊ. डिम्पे, किती वाट बघायला होती ग तू? तुम्हें पता नहीं है क्या, बड़े लोग कभी जल्दी नहीं आते. मला सगळं माहिती आहे. आणि विजय भाऊनीच त्यांच्या बायकोचा मर्डर केला ती बी माहिती आहे मला. काय? हे कोण बोललं तुला? गावात समधीकडे चर्चा आहे विजय भाऊनीच बायकोला मारले म्हणून. डिम्पल बॉडी कुठे लपवली ते सांग. किती काळजी करता डॉक्टर तुम्ही. सांगितलं ना, एकदम सेफ मध्ये आहे. कोणाला बी घावणार नाही, अगदी रेश्मा वहिनीच्या नवऱ्याला सुद्धा. डिम्पे, अगं तिचं बाहेर कुठं तर लपडे बी होतं वाटतं. काय बी बोलू नको क्रिश, असं काय नाही. रेश्मा वहिनीने आत्महत्याच केली आहे. नाही नाही, मला 101% माहिती त्यांचा मर्डर झालाय ती. आणि विजय भाऊनी जर त्यांना मारलं नसेल ना तर वहिनींचं ज्या सगळं लपड होतं का नाही त्यांनाच मारला असणार त्यांना. तुझ्या केसमध्ये डोकं आहे कर. काय बी काय बोलतोय. जा ती केस कापून ये, म्हणजे नाही तिथं डोकं चालायचं बंद होईल. जा निघित ना. डिम्पे, तू कशाला एवढं चिडतेस? मग परत असलं काय बी फालतू बोलायचं नाही. मी नाही बोलत, पण गावातले सगळे लोक बोलतात त्याचं काय? त्यांची तोंड कशी बंद करणार आहेस तू? मी जाते, मला लेट होतंय. डिम्पे, अब क्या है? अगं आत्ता चालीस आणि लगेच चाललीस वय. डिम्पे, ए आय डिम्पे.
हे तुमच्यासाठी. अगं मी एवढं महागडं गिफ्ट नाही घेऊ शकत. आपल्या माणसानं प्रेमानं काय दिलं ना तर ते घ्यावं. रेश्मा, किती वेडी होतीस का तू? एवढं कधी कोण कोणावर प्रेम करतं का? लव्ह यू रेश्मा. मिस यू सो मच. कोण आहे? मी डिंपल. डिंपल? थांबा सारखा. काय झालं ग? रेश्मा मनीचा तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत कसा पोहोचला? तुम्हीच पाठवला ना? खरं सांगा. मीच पाठवला. तुमच्यामुळे ते बिचारा विजय भाऊ फसला ना, त्याचं काय? तुला का काळजी का त्यांची एवढी? आणि एवढीच जर का काळजी आहे तर रेश्माचा खून का केलास? काय काय बी काय बोलताय? मी नाही, तुम्ही खून केलाय तिचा. मी फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी तिची डेड बॉडी लपवली. डिंपल, अगं तुला माहितीये, मला माहितीये, पोलिसांना कुठे माहितीये? पोलीस पुरावा बघतात. अगं आज त्यांनी व्हिडिओ बघितला ना तसा. आणि डेड बॉडीवर तुझ्या हाताचे ठसे, हा पुरावा पुरेसा आहे तुला अटक करायला. तुला चांगलं कळलं असेल ना, मी कुणालाही फसवू शकतो. कुणाला सुद्धा, अगदी तुला सुद्धा. डिंपल, निघ तू. झोपायचंय मला. डॉक्टर, तुम्ही बी फसणार आहे ना, हे विसरू नका बर का. गावात सगळीकडे चर्चा चालू आहे रेश्मा वहिनींचं लफडं होतं. आणि ज्याच्या सोबत लफडं चालू होतं ना त्यांनाच मारलंय तिला. और मुझे तो पता है उनका लफड़ा किसके साथ था. कोण करतंय ही गावात चर्चा? टेन्शन मत लो, अजून तरी तुमचं नाव कोणीच घेतलं नाही. आता सगळ्यांसाठी तुम्ही तर देव माणूस आहात ना. मला फक्त एवढं सांगायचं होतं की गावात ही सगळी चर्चा चालू आहे ना ती थांबवली पाहिजे, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला लय महागात पडेल बर का. आता सोबत काम करायचं म्हटलं तुमची काळजी घ्यायलाच पाहिजे की नाही. हा, काय बी करून ही चर्चा थांबवा. हा बर, मी येऊ का? आता तुम्ही शांत झोपा. हा बघा तुम्हाला शांत झोप लागते का. येते आम्ही. बाय.